नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल हरिनगर बेंबळे येथे क्रीडा सप्ताह व 6 जानेवारीच्या निमित्तानं पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे नामवंत पैलवान 51 गदेचे मानकरी महाराष्ट्र केसरी असलम काजी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते खेळ ध्वजाचे अनावर करण्यात आले. यानंतर जिद्द महत्वाकांक्षा यांचे प्रतीक असणारे मशाल पूजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले ब्ल्यू, रेड, ग्रीन, येलो या संघातर्फे संयुक्त मानवंदना देण्यात आली. यावेळी मान्यवरांचा व टेंभुर्णी व परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पोपट तात्या अनपट, संस्थेचे सचिव बी इंगळे सर, कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला ते संस्थेचे प्राचार्य समीर तांबोळी सर, सर्व संचालक, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना हरिश्चंद्र गाडेकर सर म्हणाले, आपल्या परिसरामध्ये सर्वात पहिल्यांदा शाळा सुरू केलेले आणि बेंबळेच्या या माळरानावर काही पिकत नव्हतं अशा टायमाला अनपट तात्या आणि इंगळे सरांनी ह्या 2 खोल्यामध्ये समोरच्या शाळा चालू केलेली होती. आणि तळमळीनं ग्रामीण भागामध्ये शिक्षण देण्यासाठी आणि शेतकऱ्याची मुलं हे इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजे हाच उद्देश घेऊन अनपट तात्यांनी ह्या ठिकाणी शाळा चालू केली. आणि मला वाटतं शाळा सुरू केल्यापासून तात्यांनी कधीही पैशाचा विचार कधीच केलेला नाही. कारण मी शाळा चालू केल्यानंतर मी पाहिलं, माझ्याकडे एक विद्यार्थी आलेला होता, मला वाटतं 1-2 विद्यार्थी होते. आणि त्या आल्यानंतर त्यांचा दाखला का आला नाही म्हणून मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की आता 12वी मध्ये तो विद्यार्थी आलेला होता आणि त्या विद्यार्थ्याची फी जवळपास 1,00,000-1.5 लाख फी तटलेली होती तात्या. आणि तात्या हे राजकीय क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळे तात्यांनी ती फी माफ केली आणि त्या ठिकाणी दाखला सुद्धा त्या विद्यार्थ्याचा दिलेला आहे. आणि त्या पालकांचं संबंध म्हणजे तात्या शाळा कशी चालवतात ह्याचं एक थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देतोय. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या भागाचं नाव महाराष्ट्रभर रोशन करणारे असे आपले असलम भाई काजी हे या ठिकाणी आहेत. त्याबरोबर आमच्या पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनपट तात्या, आमच्या टेंभुर्णी पत्रकार संघाचे संस्थापक वाघमारे सर, तसेच नूतन अध्यक्ष टेंभुर्णी प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष सतीजी चांदगुडे आणि आपल्या परिसरामध्ये सर्व छोट्या मोठ्या बातम्या आणि सर्व काही प्रसिद्धी देण्याचं काम करणारे आमच्या MS न्यूजचे नाथा सावंत घेत बसण्यापेक्षा सर्वच पत्रकार मंडळी यांना या ठिकाणी तात्यांनी बोलवून आमचा मान सन्मान केला. आणि त्याबद्दल मी दोन्ही पत्रकार संघाच्या वतीनं मी या ठिकाणी तात्यांच्या सर्व टीमचं, स्टाफचं आणि तसेच प्राचार्याचं मी या ठिकाणी आभार मानतोय. या ठिकाणी विद्यार्थी संख्येमध्ये असणारा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, पालकांनी दिलेला प्रतिसाद, शाळेची गुणवत्ता आणि वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या शाळेच्या आम्हीच बातम्या लावलेल्या आहेत. ह्या शाळेचं झालेलं नाव हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. दुसरी गोष्ट, आज हा कार्यक्रम आवर्जून घेतलाय तो म्हणजे अॅन्युअल स्पोर्ट बद्दल जर बोलायचं म्हटलं तर आताची काय मी बोललेलो आहे की तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, कुस्तीमध्ये आपल्या शाळेचे काही विद्यार्थी आहेत. असेच विद्यार्थी ह्या शाळेचे ऑलिम्पिक मध्ये सुद्धा चमकावेत हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि पत्रकार दिनानिमित्त जो काय सन्मान केलाय त्याबद्दल 1-2 शब्द मी या ठिकाणी सांगतो की पत्रकार दिन का साजरा केला जातो तर 6 जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं एक मराठी दैनिक चालू केलेलं होतं. 6 जानेवारी 1832 सालापासून मराठी पत्रकार दिन हा साजरा केला जात आहे. आता तुम्ही कल्पना करा की पत्रकारितेमध्ये आता आपण सोशल मीडिया पाहतोय, प्रेस मीडिया पाहतोय, प्रिंट मीडिया पाहतोय. म्हणजे ह्यामध्ये पाहत असताना बरेच जण मोबाईलमध्ये बातम्या लगेच पटकन बघून सांगतात की असं असं झालंय, महाराष्ट्राच्या राजकारणात तसं घडलंय किंवा भारताच्या पंतप्रधानामध्ये किंवा काय मंत्रिमंडळात असा बदल झालाय, हे पटकन आपल्याला समजतं. पण त्या टायमाला ह्या गोष्टी समजण्यासाठी फार वेळ जायचा. कुठंतरी बातम्या
एखाद्या कागदावर टंकलेख आणि शाईनं लिहायच्या, त्या गावोगावी जाऊन चिटकवायच्या. अशा प्रकारची पत्रकारिता त्यावेळेस केली जायची आणि ही पत्रकारिता करण्याचं काम बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. म्हणून पत्रकार दिन त्या दिवसापासून आपण मोठ्या महाराष्ट्रभर अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्कार, रामराम. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णवजन पी नानपट साहेब, संस्थेचे संचालक बोर्ड आणि इथं असणारे सर्व वार्ताहर बंधू, की ज्यामध्ये माझे सहकारी आहेत, शिक्षक आहेत, सर आहेत, आणि हा माझा आणि माझ्या शिक्षण विभागाचा राष्ट्र सन्मान आहे, आदर आहे, आनंद आहे. त्यानंतर शाळेचे प्राचार्य, शाळेचा सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, प्रिय डिअर अँड डिअरेस्ट माय स्टुडंट्स, प्रिय विद्यार्थी जनहो. मी तुमच्यासारखं लहान असताना असंच खेळ खेळायचो आणि त्या खेळामुळं मला इतकी ताकद दिली आज जगण्यात, की त्यामुळं मी संघर्षमय जीवन जगून आज या खेळामुळं फक्त तुमच्याकडे प्रमुख पाहुणा म्हणून आलो. ही ताकद मला लहानपणापासून मिळाली, जिद्द मिळाली, चिकाटी मिळाली, ही फक्त खेळामुळं मिळते. तर तुम्ही शिक्षण शिकत असताना खेळालाही तेवढंच महत्व द्यावं अशी अपेक्षा ठेवतो. आणि परत एकदा मला या शाळेनं दुसऱ्यांदा बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्यामुळे सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अपयशाने खचू नका. शरीर फार महत्वाचे आहे, अनमोल आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो.